तर आज मला होममेड कुल्फी बनवायची होती. ती कशी ते आता तुम्हाला रेसिपी सांगणारच आहे. तर सुरुवातीला अर्धा लिटर दूध घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकली आणि छान असं म्हणजे 70 ते 80% दूध छान पद्धतीने आटवून घ्यायचं आहे. त्यातलंच थंड दूध आधी बाजूला काढलेलं होतं. त्याच्यामध्ये 3 चम्मच कस्टर्ड पावडर टाकायची आणि छान असं आता हे सगळं काही मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत आपली म्हणजे अर्थातच काय तर तोपर्यंत आपली बासुंदीसुद्धा छान अशी तयार झालेली होती. आणि ही रेसिपी माझ्या मैत्रिणीची आहे म्हणजे प्रणूची. तिने मला सांगितली आणि तिने सुद्धा अशाच पद्धतीने केलेली होती आणि अगदी छान टेस्टी कुल्फी मात्र आज तयार झालेली होती. कारण मी सुद्धा फर्स्ट टाईम ही रेसिपी फॉलो केलेली होती. कस्टर्ड पावडर जे काही दूध होतं आपण मिक्स केलेलं ते सगळं काही याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि छान पद्धतीने आता चम्मचच्या साहाय्याने मिक्स करायचं. जोपर्यंत अगदी दाटसर होत नाही दूध किंवा बुडबुडे येत नाही तोपर्यंत गॅस आता ऑनच ठेवायचा आहे. तुम्ही बघताय का छान असे बुडबुडे सुद्धा येत होते आणि बुडबुडे येऊन झाल्याच्या नंतर पुन्हा गॅस 2 ते 3 मिनिटासाठी बंद ठेवायचा. जेणेकरून आता उन्हाळ्याचे दिवस आहे म्हटल्यानंतर बऱ्यापैकी वेळ लागला होता हे मिश्रण थंड होण्यासाठी. छान असं मिश्रण थंड करून झाल्याच्या नंतर जे काही आपले कुल्फीचे साचे असतात त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. साचे मी DMartवरनं आणलेले होते. तितकेच क्यूट, सुंदर आणि कलरसुद्धा अगदी प्रिटी दिसत होता. म्हटल्यानंतर अगदी छोटीशी कुल्फी आता तयार होणार होती. संध्याकाळीच मी सगळं काही काम वगैरे आवरलं, स्वयंपाक वगैरे आणि नंतर केलेलं होतं जेणेकरून रात्री आता बनवून ठेवायचे होते. छान असं टॅप करून घेतला. पूर्ण पद्धतीने पॅक करून झाल्याच्या नंतर जे काही त्याच्यावर आलेले लेबल होते किंवा काड्या होत्या त्या लावून घ्यायच्या. छान असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे कुल्फी अजिबात तुटत नाही. हे सगळं काही छान असं प्रेस करून झालं. त्याच्यानंतर लगेचच आता फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं. रात्रीची वेळ होती, रात्री ठेवलं आणि पुन्हा उद्याच्या दिवशी मला दुपारी याला खायचं होतं म्हटल्यानंतर फ्रीजरमधून काढलं आणि पाण्यामध्ये थोडंसं डीप केलं, उलट्या करायच्या आणि कुल्फ्या काढायच्या. इतक्या छान अशा टेस्टी कुल्फ्या तयार झालेल्या होत्या.